मित्रांनो, ज्या लाभार्थ्यांनी बकऱ्यांसाठी अर्ज केला त्या लाभार्थ्यांची अंतिम निवड यादी 2 जुलैला लागणार आहे। कदाचित हे तुम्हाला माहीत असेल, पण या अंतिम यादीत नाव आल्यानंतर SC/ST कॅटेगरीतील लाभार्थ्यांना 75% अनुदानाव्यतिरिक्त आणि सर्वसाधारण कॅटेगरीतील लाभार्थ्यांना 50% अनुदानाव्यतिरिक्त उर्वरित किती पैसे भरावे लागतील याची डिटेल माहिती आपण या व्हिडिओत पाहणार आहोत। तत्पूर्वी आपण चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, कारण अशीच नवनवीन माहिती मी तुमच्यासाठी आपल्या चॅनलवरती घेऊन येत असतो। मित्रांनो, तुम्हाला माहीतच असेल, एका लाभार्थ्याला 1 बोकड आणि 10 बकऱ्यांचे वाटप केले जाणार। शासनाच्या GR नुसार एका बकरीची किंमत आहे 6,000 रुपये, तर 10 बकरींची किंमत होईल 60,000 रुपये। त्यानंतर शासनाच्या GR नुसार एका बोकडची किंमत आहे 8,000 रुपये। आता यामध्ये 10 बकऱ्यांची एकूण किंमत आणि एका बोकडची किंमत दोघांची बेरीज केली तर हे होतात 68,000 रुपये। त्यानंतर 10 बकऱ्या आणि 1 बोकड या दोन्हींचा 3 वर्षांचा विमा आहे 10,231 रुपये। आता विम्यासहित बकऱ्या आणि बोकडच्या किमतीची बेरीज केली तर हे होतात 78,231 रुपये। म्हणजेच 10 बकऱ्या आणि 1 बोकड आणि त्यासोबतच 3 वर्षाचा विमा असे एकूण रुपये होतात 78,231 रुपये। मित्रांनो, बकऱ्यांच्या या किमतीबद्दल सर्व माहिती AH/BMS या वेबसाईटवर देण्यात आली आहे। यामध्ये उस्मानाबादी आणि संगमनेरी जातीच्या बकऱ्यांची किंमत वेगळी आहे आणि अन्य स्थानिक जातींच्या बकऱ्यांची किंमत वेगळी आहे। तुम्ही स्वतः या वेबसाईटवर जाऊन बकऱ्यांच्या किमती चेक करू शकता। या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला बकऱ्यांच्या अन्य स्थानिक जातींच्या ज्या किमती आहेत त्या किमतीनुसार लाभार्थ्यांच्या कोणत्या कॅटेगरीला किती अनुदान आहे आणि उर्वरित किती पैसे भरावे लागतील हे दाखवणार आहोत। SC/ST कॅटेगरीतील लाभार्थ्यांना यामध्ये 75% अनुदान आहे। बकऱ्यांच्या 78,231 रुपये या एकूण किमतीमधून 75% अनुदान काढले तर हे होतात 58,673 रुपये। म्हणजेच SC/ST कॅटेगरीतील लाभार्थ्यांना 58,673 रुपये एवढे अनुदान दिले जाणार। त्यानंतर बकऱ्यांच्या 78,231 रुपये या एकूण किमतीमधून उर्वरित 25% रक्कम काढली तर हे होते 19,558 रुपये। म्हणजेच SC/ST कॅटेगरीतील लाभार्थ्यांना उर्वरित 25% रक्कम 19,558 रुपये भरावी लागणार। त्यानंतर सर्वसाधारण कॅटेगरीतील लाभार्थ्यांना बकऱ्यांसाठी 50% अनुदान आहे। बकऱ्यांच्या 78,231 रुपये या एकूण किमतीमधून 50% अनुदान काढले तर हे होतात 39,116 रुपये। म्हणजेच सर्वसाधारण कॅटेगरीतील लाभार्थ्यांना बकऱ्यांसाठी 39,116 रुपये एवढे अनुदान दिले जाणार। आता या एकूण किमतीमधून उर्वरित जी 50% रक्कम बाकी राहील 39,116 रुपये, म्हणजेच जेवढे अनुदान तेवढेच पैसे सर्वसाधारण कॅटेगरीतील लाभार्थ्यांना बकऱ्यांसाठी भरावे लागणार। आता इथे एक लक्षात घ्या, SC/ST कॅटेगरीतील लाभार्थ्यांना बकऱ्यांसाठी उर्वरित 25% रक्कम 19,558 रुपये एवढे पैसे भरावे लागणार आणि सर्वसाधारण कॅटेगरीतील लाभार्थ्यांना बकऱ्यांसाठी उर्वरित 50% रक्कम 39,116 रुपये एवढे पैसे भरावे लागणार। मित्रांनो, याबद्दल तुमचा काही प्रश्न असेल तर नक्कीच कमेंट करून विचारा। चला तर भेटूया नवीन माहितीसह एका नवीन व्हिडिओमध्ये। धन्यवाद।